छान दिसते व्हिडिओला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आजी. हॅपी बर्थडे टू यू. हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत बस पाहिजे. मी प्रियांका तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 1 जून आणि 1 जून म्हणजे काय आहे ते तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. 1 जून म्हणजे का जागतिक बर्थडे दिन. कारण की पहिल्या काळात ना काय व्हायचं, जन्मतारखा माहिती नसायच्या पहिल्यातल्या आईवडिलांना. कधी त्याला कोण शिकलेलं सवरलेलं नसायचं. त्यामुळे कसं व्हायचं, मग ते जन्मतारखा माहीत नसल्यामुळं शाळेला रेकॉर्डला लावताना जन्मतारीख काय लावायची, तर त्यावेळेला रेकॉर्डला जन्मतारीख ही 1 जून अशी लावली जायची. आणि त्यामुळे आज सगळ्यांचा जागतिक बड्डे दिन असं म्हणू शकतो. आज माझ्या सासू-सासऱ्यांचा बड्डे आहे, तसंच माझ्या मम्माचासुद्धा बड्डे आहे. मम्माकडे बड्डेला मला जाणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे इथेच आहे मी. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला मी याचं सगळं दिवसभराचं शेड्यूल दाखवेन. आज मामांचा आणि आत्यांचा बड्डे कशाप्रकारे सेलिब्रेट करतो आहे ते दाखवेन. आणि सध्या मी आहे आता बेबी केअर करते आहे, मी बेबीला आवरते. बेबीची छान झाली आंघोळ वगैरे, आणि ती तुम्हाला बघू शकता ब्लॉगमध्ये येण्यासाठी हां हां हो 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 असे सगळं चालू आहे. आणि मला माहिती, मला बरेच जण म्हणत की अरे प्रियांका तू फार जाड झाली. भाई जाड तर झालीच आहे, खाते पिते घरची आहे, दिसायला पाहिजे ना. बेबीला पण माझ्या पटले आणि त्यामुळे ती पण हसायला. सो गाईज स्टे ट्यून, ब्लॉग कंटिन्यू करा. मी तुम्हाला माझे पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेन की बड्डे कसं सेलिब्रेट केलेला आहे. तर आज जेवणाच्या मेनूमध्ये आम्ही संध्याकाळी बासुंदी चपाती वगैरे असं करणार आहोत. पण आज आत्यांचा आहे उपवास. मग आता दिवसभर काही उपवासाचे पदार्थांशिवाय दुसरं काही खाणार नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बनवते मी स्पेशल असं त्यांच्या आवडीचं आमरस. आणि त्यांना आंबेच हे प्रचंड आवडतं. आंबरस मी आणि आत्ता दोघांनी फडशा पाडलेला आहे, कारण की आंब्याचा सीझन आहे. नाही आंब्याचा सीझन आहे तर आंबे नाही खाणार तर काय खाणार बाई. आणि आंबे खाऊन खाऊन मी अशी मोठी झालेली आहे, त्यात काही विषयच नाही आहे. तर इथे माझी आंबरसाची तयारी चालू आहे. छान असे मोठे मोठे आंबे घेतलेले आहे आणि तर रस काढणार आहे. अशी काहीशी मी रेडी झाली आहे. येल्लो येल्लो डर्टी फेल्लो असा कलर घातलेला आहे. खूप छान वाटते, मला आवडली साडी, त्यामुळे मी वेअर केलेली आहे. आणि ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. तर स्टेट येऊन ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बरंच काही काही फन वगैरे गोष्टी बघायला मिळतील. आत्यांचा आणि मामांचा बड्डे. सो मी कशी दिसते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि बेबीला आजूलासुद्धा आवडते आणि त्या लोकांना पण मी बड्डे ब्लॉगमध्ये. बेबीची आंघोळ झालेली आहे. बेबी आंघोळ करून उठला. आणि माही दीदी हाय कर माही. सो गाईज बड्डेचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणखी तुम्हाला व्लॉग कोणते कोणते बघायला आवडतील कमेंट करा. मी त्याच्यावरती व्लॉग नक्कीच घेऊन येईन. तर नेक्स्ट व्लॉग माझा लवकरच येईल. तर स्टे ट्यून. बाय बाय.